नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही चाललो आहे क्लासला सकाळीच. तर आता वाजलेत 7. बघा सगळी तयारी झाली इकडं आमची. निघतो आता मी. टाईम झाला, उशीर पण झाला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो स्टॉपला जायला. तर इथून आता आम्हाला जायला लागतं 10 मिनटं. तर आता आम्ही निघालो आहे. एक जण आहे तो पुढं गेला आहे, तो पुढं स्टॉपला पण पोचला असेल. पाऊस खूप पडतोय. आता शांत झाली. सकाळी कालपासून भरपूर पाऊस पडत होता. थंडी वाजते आज. मी आज उरी वगैरे सगळी घातले, जाम थंडी वाजते. पावसाची सुरुवात झाली आणि आज मला दिसते आज गर्दी कमी आहे. आज गर्दी कमी वाटते इकडे, नाही तर रोज भरलेली असते. नाही आम्हीच जरा सकाळी आता लवकर जातो, कारण बसला एवढी सकाळ म्हणजे गर्दी असते की पाय ठेवायला पण जागा नसते. इकडे शहर म्हटल्यावरती गर्दी असणार. मित्रांनो, हा तुम्हाला रोड आता खाली दिसत असेल, पण इथं जर 12च्या दरम्यान आलं म्हणजे आम्ही येतो 12 वाजता येतो इकडे घरी, तेव्हा अख्खा पॅक असतो. म्हणजे सगळ्यांची शाळा वगैरे सुटलेली असतात, चालायला जागा नसते. शाळेत जात आहेत पोरं एकदम हौशी आनंदी एकदम. लहानपणी आम्ही पण असंच जायचो शाळेत. शिस्तीचं पालन करतायत, एकदम शिस्तीत जात आहेत ही मुलं शाळेत. लहानपणी आम्ही पण असंच केलं आहे काळजी. लहानपणी आम्ही पण असेच सगळे म्हणजे फंक्शन्स वगैरे आम्ही जायचो. शाळेत सगळ्या फंक्शनमध्ये आम्ही भाग घ्यायचो आणि तेव्हाचा आनंदच खूप वेगळा असतो. आम्ही मेन रोडला आलो आहे आता. एवढं लवकर आला आता नंबरची बस आहे आता बसील आमची 82 नंबरची. याला स्टॉपला भेटली बघा. कसलं एवढं व्यवहार चाललं आहे? व्यवहार खालच्या अंड्यांचं. खालची आम्ही अंडे आणली, त्याचा व्यवहार एवढा. म्हणजे जे कोटी घोटाळे होतात त्यांच्यापेक्षा यांचे व्यवहार मोठी असतील. आता आमची बस आलेली आहे इकडं. बस येते कसं असणार आहे. मोबाईल ठेवतो गर्दी आहे वाटते हिला. काय गर्दी आहे बघा मित्रांनो. झालं म्हणजे इकडं आम्ही या कुठ्याला टेकून कुठ्याचा आधार घेऊन बघायचं. इकडं आहे आणि कुठ्याचा आधार घेतलेला इकडं. One hour later. आता आम्ही उतरलो इथं फर्ग्युसन मेन गेट. अशा प्रकारे आमचा प्रवास संपलेला आहे. आता क्लासला जातो आहे आम्ही. तर तुम्ही आता हे मंदिर बघू शकता. हे मंदिर संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. एकच आहे हे मंदिर. तर तुम्हाला दाखवतो. इथं आम्ही रोज पाय पडून जातो आतमध्ये. सकाळचं वातावरण बघा, एकदम शांत आहे इकडं. खूप भारी वाटलं इकडं. आणि आमची टवाल करते. तर आता मी क्लासला आलो आहे. बघू आता आपण क्लास झाल्याच्या नंतर. 3 hours later. तर आता चाललो आहे आम्ही जनता वसाहतमध्ये. कारण आता मागून आलं तर त्याचे सगळं सामान आहे तर ते आणायचं आहे. ते आम्ही आता आणायला चाललो तिकडे. आम्ही आता चाललोय. तर आता आम्ही चाललोय ह्याला जनता वसाहतला. त्याच्या आधी सदाशिव पेठेत जायचं. सदाशिव पेठेत कामाला जायचं. सदाशिव पेठेत काम मी आता आम्हाला पार्ट टाईम काम बघायचं. तर ते काम बघायला पहिला मी जातोय. आयुष मी आणि आपला साई. तर आता जातोय तिकडंच. आज आमचं अख्खा दिवस फिरण्यातच जाणार आहे. आज अख्खं शेड्यूल आमचं बिझी असणार आहे, फिरण्यात असणार आहे. तर बघू, चला जायचं आहे. आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठात. आणि गुरुवार आहे तर असं आम्ही लगेच चाललो आहे स्वामींच्या मठात दर्शन घ्यायला. हे आलो आहे मठात. इथं स्वामींच्या मठात आलो आहे इथं.
तुम्ही तर मित्रांनो आज गुरुवार आहे. स्वामींच्या मठात गर्दी बघा किती आहे. स्वामींचं दर्शन घेतलं. आता आम्ही गेलो आहे आमच्या आता कामासाठी. तर आता आम्ही कुठे चाललो रे? सदाशिव गेले. दोघेजण गेले, ते घरी गेले. आमच्या त्यांना आम्ही जेवण वगैरे बनवायला सांगितले. तर आम्ही जरा कामाचं बघतो. तर आता आम्ही चाललो आहे मेट्रोनी चाललो आता आम्ही. मेट्रो स्टेशनला आलो आहे. तर समोरचं तुम्ही व्ह्यू बघू शकता. मग तुम्हाला मेट्रोतून जायचं नाही, फक्त मेट्रोच्या ब्रिजवरून जायचं. व्ह्यू आहे समोरचा. इथून आम्हाला पलीकडे जायचं आहे सदाशिव पेठेत मेट्रोच्या ब्रिजवर. आम्ही काय मेट्रोतून वगैरे काय जाणार नाही. इकडचा व्ह्यू पाहू शकता. हे समोर लय भारी एकदम बॅलन्स केलेलं आहे भारी इथे. तर चला आता आम्ही चाललो आहे सदाशिव पेठेत. लेट्स गो. सदाशिव पेठेत घुसलो आहे आम्ही आता. ॲप लावून आम्ही चालतो. तर फायनली आम्ही आता आलो आहे. तर आम्हाला ज्या स्पोर्टच्या दुकानात भेट द्यायची होती. A few moments later. मला जर आता आम्ही फायनली इथे निघालो. आणि बस निघायला कंटाळा लागला. आम्ही रॅपिडो बुक केली. रॅपिडो बुक करून आता जातो. ह्याच्या साहिलच्या मामाकडे आम्ही आलो होतो तांदूळ पीठ वगैरे घ्यायला. तर आता घेतलेलं आहे. रॅपिडो बुक केलेली आणि आता प्रवास होता. उबर केले. आता निघू. आता पोचू. तर फायनली आम्ही आत्ता पोचलो. चला तर फायनली पोचलो आम्ही घरी. आता हे काय करतायत? हे आता झोपले असतील. बघू आता आपण घरात जाऊन जरा घरात जाऊ दे मला. घरात जाऊ दे, बघू दे काय करतायत. हे बघा त्याला एक अभ्यास करताय. इकडं अभ्यास चालू आहे, इकडं झोपणं चालू आहे. हा दमलो, कंटाळा आला. तर मित्रांनो आज भरपूर व्लॉग केला. आज भरपूर फिरलो. कंटाळलं नाही पण लय जरा दमलो आहे. सर्दी वगैरे सगळे झाले. पण आजच्या ब्लॉगला इथं समाप्ती देऊ. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.